बहुजन यूथ पैंथर अध्यक्ष भाई साहिब जाधव ने आरपीआई ए के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकालजे को इस विधानसभा चुनाव में अपना समर्थन देने का ऐलान किया है। उन्होंने बकायदा पत्र देकर ये ऐलान किया। भाई साहब जाधव का कहना है कि आम्बेडकरी मूवमेंट के नेता दीपक निकालजे यदि विधायक बनकर विधानसभा में पहुंचेंगे तो दलित और बहुजन समाज का नेतृत्व करेंगे और उनकी समस्याओं को वहां पर उठाएंगे। ये उद्देश्य ध्यान में रखकर बहुजन यूथ पैंथर ने दीपक निकालजे को समर्थन दिया है। भाईसाहेब जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मला पाठिंबा दिलाय। मला खूप बरं वाटतं की सगळे संस्था मला पाठिंबा देत आहेत। काल पण आमचा बीजेपीचा एक पक्षप्रवेश झाला, आज मनसेचा एक पक्षप्रवेश झाला आणि लोकांना एक बदल हवा आहे। त्यामुळे मला सगळे लोक जुळत चालले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानावर सगळे विश्वास करून सगळे लोक जुळत चाललेले आहेत। लोकांना आता बदल हवा आहे आणि लोकांना कळतंय की भाऊवर खरोखरच अन्याय झालेला आहे। त्यामुळे लोकांना असं मनापासून वाटतं की अन्याय झालेला आहे, भाऊंना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे। त्यामुळे मला सगळे लोक सपोर्ट करतात। मी निवडून आलोय ती गोष्ट तर लांबची राहिली। मी आत्ताच माझ्याकडे 4 दिवसापूर्वी कामं घेऊन आले। मी 2 दिवसात त्यांची कामं करून पण जातो। त्यामुळे त्यांना आत्मविश्वास अजून वाढला आणि त्यामुळे ते लोक खूप मनापासून बोलले नाही भाऊ काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत। त्यामुळे मला असं नाही वाटत की मी काम करणार। लोकांना माहिती आहे की भाऊचे शब्द तो फायनल असतो। त्यामुळे मला त्याची काही पुकार नाही। आता मी काही नसताना मी करतोय। जर काही सत्ता माझ्या हातात आली तर मी प्रश्नच नाही जास्तीत जास्त प्रमाणात करतो। सर्वांना क्रांतिकारी जय हिंद, जय शिवराय। आज 173 चेंबूर विधानसभा मतदारसंघातून आंबेडकरी चळवळीचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक भाऊ निकालजे यांना पाठिंबा देताना मनापासून बरं वाटतंय। कारण मागच्या काही वर्षांमध्ये दलित समाजावरती ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो, आम्हाला मनापासून वाटायचं की आमच्या विचारांचा, निळ्या झेंड्याचा आमचा आमदार विधान भवनामध्ये आमचे तारांकित प्रश्न, आमच्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी असणं फार गरजेचं आहे। आम्ही रस्त्यावरचे लढाई लढतोय बऱ्याच वर्षापासून। बऱ्याच लढाईंमध्ये भाऊ आम्ही सोबत संघर्ष केलेला आहे। परंतु रस्त्यावरची लढाई कितपत लढायची? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सत्तेकडे वाटचाल करा। बाबासाहेब आंबेडकर जर सत्तेत गेले नसते किंवा बाबासाहेब आंबेडकर जर विधान भवनात लोकसभेत गेले नसते तर आपले प्रश्न सुटले नसते। एक प्रामाणिकपणे वाटतंय की एक आपल्या विचारांचा, आपल्या लोकांसाठी लढणारा, ढिल्या झेंड्याची आन बान शान बरकरार राखणारा एक असा उमेदवार जो चळवळीतला आहे आणि त्या चळवळीतल्या उमेदवाराला पाठिंबा देताना मनापासून आनंद होतोय। बहुजन यूथ पॅंथर एक महाराष्ट्रातली लढाऊ संघटना आहे। ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होतोय सगळ्यात पहिले त्या जिल्ह्याच्या एसपीला, तिथल्या संबंधित ग्रामीण भाग असेल तर डीवायएसपीला, शहरी भाग असेल तर सीपीला, डीसीपीला, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला, कलेक्टर, तहसील प्रांतांना सगळ्यात पहिले तर या महाराष्ट्रात पहिला फोन करून जर जाब कोण विचारत असेल तर तो बहुजन यूथ पॅंथरचा अध्यक्ष भाईसाहेब जाधव म्हणून। चळवळीसाठी लढताना, संघर्ष करताना, बहुजन यूथ पॅंथर या महाराष्ट्रात उभी करताना अतिशय लढाऊ संघटना आहे, स्वाभिमानी संघटना आहे जी आंबेडकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढते। आणि या संघटनेचा मी संघटना प्रमुख या नात्यानं दीपक भाऊ निकालजे 173 चेंबूर विधानसभेचे उमेदवार यांना मी जाहीर पाठिंबा देतोय आणि एक विश्वास व्यक्त करतोय की विधानसभेमध्ये निळ्या झेंड्याचा आवाज, विधानसभेमध्ये रिपब्लिकन चळवळीचा आवाज हा यावेळी नक्कीच 100% गुंजेल आणि त्यासाठी जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल। परंतु निळ्या झेंड्याच्या विचारांचा आमदार आमचे दीपक भाऊ यावेळी विधान भवनामध्ये आम्ही पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार। भाऊंना आम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखतोय। त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगायचं झालं तर ओटात एक आणि पोटात एक असा नेता। म्हणजे काही लोक राजकारणापुरतं फक्त वापर करून घ्यायचा म्हणून फक्त गोड बोलतात, परंतु भाऊ एखादं काम होत असेल लोकांचं तर होतोय, नाही होत तर नाही होत, अशा प्रकारचे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। आणि अशा व्यक्तिमत्वाला मला असं वाटतं की समाजाचे प्रश्न, आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय भाऊ, आमच्या रस्त्यावरच्या लढाईला खऱ्या अर्थाने जेव्हा मिळेल
की ज्यावेळी आमच्या हक्काचा, आमच्या विचारांचा, आमच्या निळ्या झेंड्याचा आमदार विधानसभेमध्ये खडकावून प्रश्न विचारेल की माझ्या समाजावरती इथे अन्याय झालाय, माझ्या भगिनीवरती अन्याय झालाय, समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून मुलांच्या स्कॉलरशिप वेळेवरती मिळत नाही, हे जे सगळे प्रश्न जे काही आमच्या समाजाशी संबंधित आहेत प्रश्न, हे प्रश्न त्या विधानसभेमध्ये विचारणारा आमच्या हक्काचा माणूस म्हणजे दीपक भाऊ असेल. नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला 173 चेंबूर विधानसभेतील आंबेडकरी चळवळीसह इतर जो बहुजन वर्ग आहे, मुस्लिम समाज आहे, तो पूर्णपणे, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, तो पूर्णपणे भाऊंच्या सोबत मजबूतीनं आणि ताकदीनं उभं राहील. कारण ज्यांनी आजपर्यंत चेंबूर विधानसभेचं नेतृत्व केलंय त्यांनी फक्त लोकांना आश्वासन देऊन गुंडाळण्याचं आणि फसवण्याचं काम केलं. मी या माध्यमातून चेंबूर विधानसभेतील मायबाप जनतेला, या विधानसभेतील माझ्या भगिनींना, ज्येष्ठांना एक हात जोडून नम्रतेची विनंती करतोय की बाबांनो, तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना संधी दिली, परंतु तुमच्यासाठी झटणारा, तुमच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरणारा आणि कितीही काही झालं तरी नीला झेंडा आणि रिपब्लिकन हा शब्द न सोडणारा तुमच्या माझ्या हक्काचा माणूस आहे. आणि या आपल्या हक्काच्या माणसाला आपण उद्या काही झालं तरी इथे येऊन विचारू शकतो, भाऊ आमचा हा प्रश्न आहे, इतर ठिकाणी तुम्ही नाही जाऊ शकत हक्काने. तर याच तुमच्या हक्काच्या माणसाला, भाऊला 20 तारखेला फार मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्याल आणि खऱ्या अर्थानं या चेंबूरला, जो आजपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही, अशा लोकांपासून आपण मुक्त कराल आणि परिवर्तनाला इथे संधी द्याल, ही चेंबूरच्या मतदारांकडून मी प्रामाणिकपणे अपेक्षा करतो.